Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's positive way. आणि DNA यांचं नेहमी कंपॅरिझन्स केलं जातं, परंतु या कंपॅरिझनमध्ये आपल्याला RNA चांगल्या पद्धतीने तेव्हा समजून येईल जेव्हा तो आपण DNAचे कंपॅरिझन करू. नेक्स्ट स्लाइड्समध्ये आपण RNA आणि DNAचं कंपॅरिझन आपल्याला दिसेलच, पण त्याही पलीकडे आपण याला रायबो न्यूक्लिक ॲसिड असं म्हटलं जातं. न्यूक्लिक ॲसिड शब्द आपण दिलेला आहे, न्यूक्लिक ॲसिड. जर शब्द आपण जर न्यूक्लिक ॲसिड जर दिला असेल तर हा देखील DNA सारखाच आपल्या केंद्रकामध्ये सापडतो. पण सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे केंद्रक सोडून केंद्रकाच्या पलीकडे आपल्याला RNA आणि RNAचे जे काही 3 प्रकार आहे सायटोप्लाझममध्ये आणि आपल्याला पेशीद्रव्यामध्ये सापडून येतात. मुख्यतः RNA स्टँड, या ठिकाणी मी तुम्हाला DNAचं स्टँड डबल स्टँडर्ड दाखवलेला आहे, परंतु RNAचा स्टँड आपल्याला अशा पद्धतीने एकेरी स्टँड असेल किंवा सिंगल स्टँडर्ड असेल. हा आपला RNAचा स्टँड झाला. एक्झॅक्टली या अपोजिट आपल्याला जो काही DNAचा स्टँड असणार आहे तो या पद्धतीने आपला DNAचा स्टँड असणार आहे. आज ही जी मी शब्द या ठिकाणी लिहिलेला आहे, पूरक मांडणी किंवा कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग, याचा अर्थ ज्यावेळेस DNAचा स्टँड हा डबल स्टँडर्ड असतो त्यावेळेस एका स्टँडमधील हा जो काही बेसेस आहे, ॲडेनिन बेसेस आहे, हा दुसऱ्या स्टँडमधील थायमिन या बेसेसला डबल बॉन्डच्या साह्याने जोडणी केली जाते. टी त्याच पद्धतीने सी जर असेल तर या ठिकाणी जीला ट्रिपल बॉन्डच्या साह्याने ही जॉईन केलं जाणार आहे किंवा त्याची जॉईनिंग होणार. यालाच आपण कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असं म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी जे काही नायट्रोजन बेस आपण नेक्स्ट स्लाइड्सवर पाहणार आहोत, पण या ठिकाणी लक्षात घेऊया की हा ॲडेनिन बेस आहे, या ठिकाणी सायटोसिन बेस आहे. या ठिकाणी कुठलाही डबल स्टँड असल्यामुळे ही जोडणी होत नाही, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होत नाही. परंतु ज्यावेळेस हा जो RNA स्टँड्स आहे, ज्यावेळेस स्वतःभोवती एक लूप फॉर्मेशन करतो, ज्यावेळेस गुंडळा तयार करतो, डेफिनेटली याच्यामध्ये हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होतं. त्यासाठी आपल्याला याचे नायट्रोजन बेस पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी आपण RNA हा ज्या पद्धतीने एक पॉलिमर आहे, जरी हा सिंगल स्टँडर्ड जरी असेल तर हा RNA ज्या बेसिक घटकांनी बनलेला आहे तो घटक आपण याला न्यूक्लिओटाइड्स असं म्हटलेलं आहे. आणि हे न्यूक्लिओटाइड्स असल्यामुळे हा न्यूक्लिओटाइड्सनी बनलेला आहे, त्यातील बेसिक घटकांनी बनलेला आहे, हे आपल्याला DNA सारखंच या ठिकाणी समजून येतं. आणि हे अनेक न्यूक्लिओटाइड्स असल्यामुळे आपण त्याला पॉलिमर हे नाव दिलं जातं. आणि RNAचं सेल्युलर स्ट्रक्चर्समध्ये किंवा जेनेटिक्समध्ये जे काही महत्त्वाचा रोल्स आहे, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणून येते की हा न्यूक्लियसमध्ये, आपण इमॅजिन करूया की हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमधून आपल्याला या DNA पासून हा mRNA बनला जातो आणि mRNA पासून प्रोटीन्स बनले जातात. किंवा सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं आहे, कुठल्याही सेल्समधील DNA मध्ये जी काही माहिती साठवलेली आहे, ज्या कोडमध्ये साठवलेली आहे, तो कोड mRNA ला ट्रान्सफर केला जातो आणि त्या कोडच्या आधारेच प्रोटीन किंवा एन्झाईमची निर्मिती होतात. थोडक्यात RNA कोडिंगसाठी, त्याचबरोबर एखादी माहिती डिकोडिंगसाठी जो त्याचा थर्ड प्रकार आहे tRNA, mRNA वरील माहिती वाचूनच तो डिकोड करू शकतो. आणि थोडक्यात एक्सप्रेशन ऑफ द जीन्स म्हणजे कुठला जीन काय बनवणार आहे हे सांगणारी जी काही मेकॅनिझम्स आहेत ती आपल्याला RNA मध्ये या ठिकाणी दिसून येते. आज RNA या प्रोसिजर्समध्ये जर पाहिलं, DNA पासून RNA बनणे, या ठिकाणी थोडीशी स्पेलिंग मला मिस्टेक दिसते, आपण RNA बनवूया. तर याला मराठीमध्ये आपण प्रतिलेखन असं म्हटलं जातं, प्रतिलेखन. आणि ही जी काही प्रक्रिया आपल्याला दिसते, ही प्रक्रिया आपल्याला न्यूक्लियसमध्ये होताना दिसते. कुठल्याही सेलच्या न्यूक्लियसमध्ये DNA पासून हा प्रतिलेखन केलं जातं आणि न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझममध्ये किंवा आपण ज्याला म्हणूया पेशीद्रव्यामध्ये हे ट्रान्सलेशन, यालाच मराठीमध्ये आपण स्थानांतरण असं म्हटलं जातं. आणि या स्थानांतरणामधून प्रोटीन्स निर्माण होतात. म्हणजे या ठिकाणी ही जी काही मिडल पोझिशन्स आपल्याला दिसते, या ठिकाणी ही RNAची जी काही मिडल पोझिशन दिसते, ही मिडल पोझिशन DNA पासून जे काही बनवली जाते,
जे काही प्रोटीन्स बनवले जातात किंवा प्रोटीन बनवण्यासाठी निर्देशित केलं जातं, त्यातील हा मधला भाग किंवा इंटरमिजिएट म्हणून रोल्स हा अदा केला जातो. आणि सेल्युलर लेवलला कुठलेही प्रोटीन बनवणं, एन्झाईम बनवणं किंवा एखादी सेल कुठली गोष्ट सिक्रेट जर करत असेल, तर आपण त्याला केमिकल रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. आणि ही केमिकल रिॲक्शन करण्यासाठी आपल्याला काहीतरी मोटिवेटर लागणार आहे, काहीतरी कॅटलिस्ट लागणार आहे. म्हणजेच RNA या ठिकाणी एक इंटरमिजिएट बरोबरच आपण दुसऱ्या पद्धतीने त्याला एन्झाईम म्हणून देखील काम करतो. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून येईल. दुसरं आपण आता RNAच्या स्ट्रक्चरकडे जाणार आहोत. अगदी पहिल्या स्लाइड्सला आपण मेन्शन्स केलं की RNA हा या पद्धतीने सिंगल स्टँडर्ड्स आहे आणि ह्या पॉलिमर्स आहेत, कारण त्यातला बीड्स आहेत. जसं आपण गळ्यातली माळ अनेक मण्यांनी बनलेली असते, त्याच पद्धतीने हे बीड्स आहेत. या बीड्सलाच आपण नाव जे काही दिलेलं आहे त्याला आपण न्यूक्लिओटाइड्स असं म्हटलं जातं. आणि हे न्यूक्लिओटाइड्स जे काही ग्रुप्स आहेत, न्यूक्लिओटाइड्समध्ये आपल्याला 3 घटक येतात. आपण न्यूक्लिओटाइड्स कुणाला म्हटलो? 3 घटकांना असं म्हटलं जातं. हा जो एक घटक आहे, या ज्यापासून बनलेला आहे त्याला आपण फॉस्फेट ग्रुप असं म्हणतो. हे दुसरा जो काही घटक आहे, या ठिकाणी ही शुगर पेंटोज प्रकारची आहे, 5 कार्बननी बनलेली आहे. हा शुगर दुसरा घटक आला. आणि हा तिसरा जो काही घटक आला, ज्याला आपण बेस म्हटलं जातं किंवा नायट्रोजन बेस असं म्हटलं जातं, हा 3 घटकांनी न्यूक्लिओटाइड्स बनलेले आहेत. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण पाहणार आहोत की हा रायबोस शुगर जो न्यूक्लिओटाइड्सचा मेन महत्त्वाचा आहे, यामध्ये आपल्याला 1, 2, 3, 4 आणि या ठिकाणी 5 कार्बन्स आपल्याला दिसून येतात. ज्यावेळेस ह्या 5 कार्बन्स या ठिकाणी कुठलाही ओपन असतं, कुठलाही नेक्स्ट न्यूक्लिओटाइड या ठिकाणी जॉईन केलेला नसतो, त्यावेळेस आपण त्याला 5' असं म्हटलं जातं. आणि तीच गोष्ट एनला गेल्यानंतर आपल्याला शेवटचा जो काही न्यूक्लिओटाइड जो काही असणार आहे, त्यातला शुगर जो मॉलिक्यूल्स असणार आहे, त्यातली इथली 3 नंबरची पोझिशन जर ओपन जर असेल, तर त्या स्टँडला आपण 5' एंड किंवा 3' एंड किंवा 5' to 3' स्टँड्स असं म्हटलं जातं. म्हणूनच आणि ह्या स्टँडमधील प्रत्येक स्टँडमधील न्यूक्लिओटाइड्स, या न्यूक्लिओटाइड्स आणि हा न्यूक्लिओटाइड्स ज्या बॉन्डनी बनलेला आहे, त्या बॉन्डलाच आपण फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हटलं जातं. DNA सारखाच DNA मध्ये देखील 4 बॉन्ड्स आहेत. याही मध्ये आपल्याला फक्त हायड्रोजन बॉन्ड दिसणार नाही, पण बाकीचे 3 बॉन्ड दिसतील. त्यातील एक बॉन्डचा मी उल्लेख केलेला आहे. याच माझ्या चॅनल्समध्ये एक सेपरेट व्हिडिओ आपण DNAच्या संदर्भात बनवलेला आहे. कदाचित जर तुम्ही व्हिडिओ जर पाहिला, तर हे आपल्याला यामध्ये असणारे 4 बॉन्ड्स कुठले आहेत, 4 बंधने कुठले आहेत, म्हणजे आपल्याला इझिली समजून येईल, जेणेकरून हे व्हिडिओ रिपिटेशन होणार नाही. तर या ठिकाणी मी फॉस्फोडायस्टर बॉन्ड तुमच्याशी एक्सप्लेन केला. आता आपल्याला नेक्स्ट गोष्टीकडे जायचं आहे की कुठले नायट्रोजन बेसेस आपल्याकडे येतात. या ठिकाणी अजून जर स्टँड मी मोठा करण्याचा जर प्रयत्न केला, तर सपोज हा RNAचा स्टँड्स आहे. या RNAच्या स्टँड्समध्ये आपल्याला या ठिकाणी हे नायट्रोजन बेसेस येतात, आतमध्ये शुगर्स येते आणि याच बॅकबोनला फॉस्फरस येतो. यालाच आपण न्यूक्लिओटाइड्स असं म्हटलं जातं. आणि या नायट्रोजन बेसेसमध्ये आपल्याला 2 पद्धतीचे नायट्रोजन बेसेस येतात, जे आपल्याला DNA मध्ये देखील सेम आहे. जो पहिला नायट्रोजन बेस येतो त्याला आपण प्युरिन म्हणतो आणि दुसरा नायट्रोजन बेस येतो त्याला आपण पिरिमिडिन असं म्हटलं जातं. आणि प्युरिनचे जे काही 2 घटक आहेत, जे 2 उपघटक आहेत प्युरिनमध्ये, त्याला आपण ॲडेनिन आणि गॉनिन असं संबोधलं जातं. त्याचबरोबर ॲडेनिन आणि गॉनिन हे नावही आपण या ठिकाणी दिलेलं आहे, ॲडेनिन आणि गॉनिन्स. आणि दुसरा जो काही घटक आहे तो आपण सायटोसिन्स, आणि आपण ज्याला हा मुद्दा आपण या बारकाईने लक्षात घेऊया. DNA मध्ये आणि RNA मध्ये या ठिकाणी कदाचित तुम्हाला वाटतं सर तुम्ही ॲडेनिन म्हणताय, त्या ॲडिनोसाइन्स लिहिलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की न्यूक्लिओटाइड्समध्ये आपल्याकडे 3 घटक असतात. एक फॉस्फरस एक घटक असतो, एक शुगर एक घटक असतं आणि नायट्रोजन बेस एक घटक असतात. परंतु ज्यावेळेस आपण न्यूक्लिओसाइड्स या गोष्टींचा उल्लेख केला जातो, त्यावेळेस यामध्ये फॉस्फरस
घटक किंवा फॉस्फेट हा ग्रुप नसताना केवळ हे 2 घटक असतात. आणि हे जे साईन इंडिकेशन केलं जातं ते न्यूक्लिओसाइडसाठी इंडिकेशन केलं जातं. म्हणजे ॲडेनिनचं न्यूक्लिओसाइड ॲडिनोसाइन म्हटलं जातं, गॉनिनचं न्यूक्लिओसाइड त्याला गॉनिनसाइन म्हटलं, सायटोसिनचं न्यूक्लिओसाइडला सायटिडीन म्हटलं जातं. आणि जो काही युरिनचा किंवा थायमिन युरासिल जो काही आहे त्यातला जो काही न्यूक्लिओसाइड आहे त्याला आपण युरिडिन असं म्हटलं जातं. तर RNA मध्ये आपल्याला हे 4 नायट्रोजन बेस मिळतील. ॲडेनिन तोच नायट्रोजन बेस यामध्ये पण आहे. गॉनिन DNA मध्ये देखील आपल्याला गॉनिन भेटणार आहे. सायटोसिन्स जो RNA मध्ये आहे तोही आपल्याला सायटोसिन्स भेटणार आहे. परंतु हा जो काही पिरिमिडिन बेस आहे सिंगल स्टँडर्ड हा आपल्याला RNA मध्ये सापडेल, परंतु याऐवजी आपल्याला DNA मध्ये थायमिन बेस सापडला जातो. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न हा असू शकेल की थायमिन हा प्युरिन आणि पिरिमिडिन यामधील कुठला बेस आहे. तर आपलं उत्तर या ठिकाणी हा पिरिमिडिन बेस आहे आणि पिरिमिडिन बेस हा नेहमी सिंगल स्टँडर्ड असतो. हेही आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. पण नेक्स्ट मुद्द्याकडे जात असताना जसं मी तुम्हाला बोललो की RNA हा सिंगल स्टँडर्डच असतो. पण ज्या वेळेस RNA यामध्ये स्वतःभोवती गुंडाळा निर्माण करतो किंवा हेलिक्स लाईक स्ट्रक्चर निर्माण करतो त्यावेळेस त्या गुंडाळ्यामध्ये असणारे नायट्रोजन बेसेस हे कॉम्प्लिमेंटरी पेरतात. कॉम्प्लिमेंटरी किंवा पूरक म्हणजे काय, ए हा TC डबल बॉन्डनी जॉईन होतो किंवा C याच ठिकाणी सायटोसिन जो काही आहे, जर आपण T या ठिकाणी आपल्याला थोडंसं करेक्शन करणं गरजेचं आहे. हा RNA जर असेल तर या ठिकाणी T येणार नाही. DNAच्या संदर्भात आपण थायमिन येतो, या ठिकाणी डेफिनेटली U येईल. थोडंसं करेक्शन आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण जर सायटोसिन जर असेल तर ट्रिपल बॉन्डने या ठिकाणी GC जॉईन होणार आहे. आणि यामध्ये जे काही आपल्याला शुगर अँड फॉस्फेट बॅकबोन दिसते तेही DNA मध्ये आपल्याला सेम बदल दिसतो. फरक फक्त आपल्याला या ठिकाणी RNA मध्ये युरॅसिल दिसेल, परंतु DNA मध्ये आपल्याला थायमिन हा ग्रुप या ठिकाणी दिसणार आहे. आता आपण RNAचे 2 पद्धतीने प्रकार पाहणार आहोत की RNA जेनेटिक मटेरियल एखाद्या पेशीमध्ये न्यूक्लियसमध्ये कुठल्या प्रकारचं आहे त्यानुसार आणि RNAचं लोकेशननुसार पेशीमध्ये तो कुठे आहे त्या लोकेशननुसार 2 प्रकार आहे. पहिलं आपण पाहूया की 2 प्रकार आपल्याला पडले, जेनेटिक RNA किंवा त्याला जनुकीय RNA असं म्हटलं जातं. हा जो काही प्रकार आहे जेनेटिक RNA म्हणजे जो ऑर्गॅनिझमची माहिती ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येतो. या ठिकाणी DNA नाही आहे, त्या ऑर्गॅनिझममध्ये DNA नाही आहे, तर त्या ऑर्गॅनिझममध्ये ही जेनेटिक माहिती RNAच्या स्वरूपात जर स्टोअर करण्यात येत असेल तर आपण त्याला जेनेटिक RNA असं म्हटलं जातं. हे जे काही उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे हा जेनेटिक RNA आपल्याला व्हायरस किंवा विषाणूमध्येच आपल्याला अनुभवायला येतो. परंतु जो अजेनेटिक RNA आहे, अजेनेटिक RNA म्हणजेच जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA बरोबरच, DNA इज मेन रिस्पॉन्सिबल, त्याबरोबरच दुसरा जो काही घटक हेल्पफुल पडतो त्याला आपण अजेनेटिक किंवा अजनुकीय RNA असं म्हटलं जातं. हा वनस्पती, प्राणी, ह्युमन्स यामध्ये आपल्याला हा अजनुकीय RNA दिसला जातो. आणि महत्त्वाचं या RNAचं जे काही मेन फंक्शन्स आहे ते प्रथिनांची निर्मिती करणं किंवा प्रथिन संश्लेषण करणं किंवा प्रोटीनची निर्मिती करणं हा आहे. जे आपण mRNA किंवा रायबोझोमल RNA, ट्रान्सफर RNA हे RNAचे जे काही 3 प्रकार नेक्स्ट स्लाइडला पाहणार आहोत ते याच अजेनेटिक किंवा आपण त्याला म्हणूया की नॉन जेनेटिक RNAचे 3 प्रकार आपल्याला दिसतील, जे पुढच्या स्लाइड्समध्ये दिसतील. तरीही आपण या ठिकाणी मेन्शन्स करूया. हा mRNA आहे. नेक्स्ट आपल्याकडे जो काही आहे त्याला आपण रायबोझोमल RNA असं म्हटलं जातं आणि थर्ड जो काही आपल्याकडे जो काही आहे त्याला आपण ट्रान्सफर RNA म्हटलं जातं. ह्या स्लाइड्समध्ये हे जे तिन्ही प्रकार दिसतात ते आपल्याला नॉन जेनेटिक RNAचे दिसतात, जे प्रोकॅरियोटिक्समध्ये आणि युकॅरियोटिक सेल्समध्ये सापडले जातात. परंतु जेनेटिक RNA केवळ आपल्याला विषाणूमध्ये सापडतो. 1 बाय 1 आपण हे तिन्ही प्रकार पाहून घेऊया. हे मागच्या स्लाइड्समध्ये आपण बोललो RNAचे लोकेशननुसार हे 3 प्रकार पडतात. पहिलं
जो काही प्रकार मी बॅकसाईडला लिहिला आहे, पण आपण सुरुवात या मेसेंजर RNA पासून करणार आहोत प्रथम. नंतर आपण मूव्ह करणार आहोत रायबोझोमल RNA साठी, आणि तिसरा जो काही घटक आपण पाहणार आहोत तो tRNA. साधारणपणे हे स्ट्रक्चरही मी तुमच्याशी मेन्शन्स केले. जर स्ट्रक्चर जर आपल्याला समजलं तर आपल्याला हा इझिली प्रकार या ठिकाणी समजून येईल. पहिलं गोष्ट आपण जातोय मेसेंजर RNA कडे. तर आपण एक सेलचं स्ट्रक्चर या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. या सेल्समध्ये असणारा हा न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स आणि क्रोमोझोमच्या आतमध्ये असणारा DNA हा जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्यासाठी दिला जातो. म्हणजे जेनेटिक DNA मध्ये जी काही माहिती आहे ती ट्रान्सफर करण्याचं काम ज्या इंटरमिजिएट घटकाकडून केलं जातं, तो मेन त्यातला पहिला जो काही घटक आहे या DNA पासून केंद्रकामध्ये जो काही बनला जातो तो आहे mRNA. म्हणजे यातील माहिती, संदेश किंवा सांकेतिक भाषा या सेलला पोहोचवण्याचं काम हा RNA करतो, म्हणून आपण त्याला मेसेंजर RNA असं म्हटलं जातं. हा सर्वात महत्वाचा. म्हणजे याचं जर फंक्शन्स काय आहे तर हा mRNA जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA पासून सेलकडे ट्रान्सफर केलं जातं, म्हणून त्याला ॲनॉलॉजीमध्ये आपण त्याला मेसेंजर असं म्हटलं जातं. हा सिंगल स्टँडर्डच तुम्हाला दिसेल या ठिकाणी. आपल्याला या ठिकाणी हा सिंगल स्टँडर्डच आहे. परंतु ज्या आउट ऑफ 3 जे काही 3 RNAचे प्रकार आहे त्या 3 RNAच्या प्रकारामध्ये सर्वात कमी प्रमाण हे आपल्याला मेसेंजर RNAचं दिसेल. परंतु मॉलिक्युलर वेटच्या दृष्टीनं याचं मॉलिक्युलर वेट हे कंपॅरिझन केलं तर ऑलमोस्ट 5 लाख हे मॉलिक्युलर युनिट आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं कसं, ते सर्वात हेवीएस्ट mRNA आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आणि यातील माहिती जी काही आहे DNA कडून येणारी माहिती ती या का कोडमध्ये दिली जाते, आणि हे कोड त्या मेसेंजर RNA मध्ये जे काही न्यूक्लिओटाइड्स आहेत, ज्याचे काही नायट्रोजन बेसेस आहेत, ते 3 स्वरूपात दिले जातात. म्हणजे mRNA वर DRNA कडून आलेली माहिती ही 3 नायट्रोजन बेसेसच्या कंबाईन स्वरूपात दिली जाते, ट्रिपलेट स्वरूपात दिली जाते. यालाच आपण कोडॉन असं म्हटलं जातं. हेच कोडॉन जेनेटिक इन्फॉर्मेशन mRNA वरील स्टोअर करतात. दुसऱ्या आपण RNAच्या टाईपकडे जातोय. आता सेल्समधून या न्यूक्लियसमधून हा mRNA हा बाहेर येतोय. हा DNA पासून बनलेला mRNA आहे, मेसेंजर RNA आहे. या मेसेंजर RNA मध्ये DNA ची माहिती स्टोअर आहे, ती माहिती त्याला ट्रान्सफर करायची आहे. आणि हा जो काही mRNA आपल्याला सायटोप्लाझममध्ये येतोय, पेशीद्रव्यामध्ये येतोय, तर हा mRNA आल्यानंतर त्याला जागा जी काही दिली जाते ती या रायबोझोममध्ये दिली जाते. आणि या रायबोझोममध्ये जे आपल्याला RNA दिसतात त्यालाच आपण रायबोझोमल RNA असं म्हटलं जातं. आउट ऑफ 3 मध्ये सर्वात जास्त प्रमाणात RNA जर असेल तर साधारणपणे आपल्याला यामध्ये रायबोझोमल RNAचं प्रमाण सर्वाधिक अधिक आहे. आणि कंपॅरेटिव्हली mRNA पेक्षा याचा मॉलिक्युलर वेट, जो मी मागच्या वेळेस mRNAचा 5 लाख सांगितला, तर याचा मॉलिक्युलर वेट तो जातोय तो ऑलमोस्ट 40,000 to 1 लाख. म्हणजे हा मॉलिक्युलर वेटच्या ज्यावेळेस आपण मेसेंजर RNAचे कंपॅरिझन करू ते कंपॅरेटिव्हली थोडा हलक्या स्वरूपातला. रायबोझोम्समध्ये 2 युनिट असतात. हे एक लार्जर सब युनिट म्हटलं जातं आणि याला स्मॉलर सब युनिट असं म्हटलं जातं. तर हा रायबोझोमल RNA आहे, हा mRNAला प्रोटीन सिंथेसिससाठी या ठिकाणी बाइंडिंगसाठी जागा उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर रायबोझोमल RNA हा प्रोटीन सिंथेसिससाठी सर्वात महत्त्वाची भूमिका पार पडतो. हाही पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. नेक्स्ट आपल्याला जो प्रकार येतो, जो थर्ड प्रकार या ठिकाणी येतो, कंपॅरेटिव्हली याचं जे काही प्रमाण आहे 3 RNAच्या टाईपमध्ये 10 to 20% येतं. परंतु सर्वात लहान साईज जर म्हटली जाते किंवा त्याचं मॉलिक्युलर वेट जर म्हटलं जातं, साधारणपणे 20 ते 25 दरम्यान न्यूक्लिओटाइड्स आपल्याला हा दिसतात. त्यामुळे सर्वात लहान वजनाने हलका जर म्हटलं जातं तर हाही म्हटला जातो. आपण रिपिटेशन जर केलं तर mRNA आपल्याला सर्वात हेवीएस्ट आहे. त्यानंतर रायबोझोमल RNA त्याही पेक्षा थोडासा हलका आहे, आणि सर्वात हलका जर पाहिला तर आपल्याकडे येतोय हा ट्रान्सफर RNA. आता नाव याचं ट्रान्सफर RNA दिलेलं आहे. tRNA हा देखील सिंगल स्टँडर्डच आहे. परंतु ज्या ठिकाणी लूप लाईक स्ट्रक्चर तयार होणार आहे त्या ठिकाणी हा 2 फॉर्म्स घेतो. एक फॉर्म्स जो रेग्युलर अभ्यासासाठी किंवा शास्त्रज्ञांना अनुभव येतो तो आपण एक क्लोरोड लिप पानासारखा दिसतो.
जो आपल्याला या डायग्राममध्ये दिसतो, हा मेजॉरिटी RNAचा असणारा, त्यातील ट्रान्सफर RNAचा असणारा हा फॉर्म्स आहे. यामध्ये हा 3 एंड आहे, 3 एंड पोझिशन्स आहे आणि या 3 एंड पोझिशनला हा सायटोप्लाझम मधील पेशी द्रव्यातील अमिनो ऍसिड घेऊन येतो. कशासाठी घेऊन येतो तेही आपण पाहूया. पण या ठिकाणी पोझिशन्स पहा 3 एंड पोझिशनला आहे. आणि ज्या पद्धतीनं मी mRNA वर जी जेनेटिक इन्फॉर्मेशन्स आहे ती 3 नायट्रोजन बेसेसच्या स्वरूपात साठवली जाते. सपोज हा A नायट्रोजन बेस आहे, हा U नायट्रोजन बेस आहे, हा G नायट्रोजन बेस आहे. हा इन्फॉर्मेशन एक विशिष्ट अमिनो ऍसिड बनवणार आहे आणि ह्याच mRNA वरील स्पेसिफिक कोडला आपण कोडॉन असं म्हटलं जातं. ज्यावेळेस हा mRNA पेशी द्रव्यातील सायटोप्लाझमवर येतो त्यावेळेस हा tRNA यात जो काही कोड आहे हा कोड रीड करतो आणि त्याच पद्धतीने तो आपण या स्ट्रक्चरमध्ये दाखविल्याप्रमाणे हा अमिनो ऍसिड घेऊन येतो आणि हा अमिनो ऍसिड ट्रान्सफर केला जातो रायबोझोमल RNA मधील mRNA वर आणि या पद्धतीनं एक अमिनो ऍसिड ट्रान्सफर केला जाईल. नेक्स्ट कोड असल्यानंतर परत नेक्स्ट अमिनो ऍसिड जॉईन केला जाणार आहे. याच चॅनलमध्ये एक जेनेटिक कोड म्हणून एक अतिशय सुंदर असा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो जर तुम्हाला जर पाहिला तर हे जेनेटिक कोड संदर्भ लक्षात येईल. तरीही आपण या ठिकाणी पाहूया. हे अमिनो ऍसिड हे पेप्टाइड बॉन्डनी जॉईन झालेले असतात आणि हे ज्यावेळेस अमिनो ऍसिडची साखळी तयार होते त्याच वेळेस ही इंटरॅक्शन जी काही आहे आपल्याला प्रोटीन सिंथेसिस बनवलं जातं. अजून एक यातला महत्त्वाचा पॉईंट, mRNA वर कोड अँटीकोडॉन दिले जातात. mRNA वर जी काही माहिती दिली जाते ती कोडॉनच्या स्वरूपात दिली जाते, परंतु जी माहिती ही ट्रान्सफर किंवा tRNA वर असते जी mRNA वरील कोड रीड करते, तर या ट्रिपलेटलाच आपण अँटीकोडॉन असं म्हटलं जातं. ही माहिती आपल्याला महत्त्वाची आहे. तर याची मी तुम्हाला 2 स्ट्रक्चर सांगितले, त्यातलं एक स्ट्रक्चर आपण एक्सप्लेन केलं, पण दुसरं जे काही स्ट्रक्चर जे काही आहे हे क्लोअर लाईक स्ट्रक्चर आहे. दुसरं जे काही स्ट्रक्चर आहे इट इज लाईक द हेअर पिन सारखं स्ट्रक्चर असतं या पद्धतीने. आणि हे स्ट्रक्चर डिझाईन केलं किंवा असेल हे शोधलं त्याचं नाव आहे हॉगलॉन शास्त्रज्ञ. आणि हे क्लोअर लिप स्ट्रक्चर जे काही स्ट्रक्चर फाइंड आउट केलं त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे ते होलिस शास्त्रज्ञ. आणि 2 शास्त्रज्ञ परीक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत तरी काही क्वेश्चन्स त्यावर आला नाही, परंतु आपल्याला ट्रान्सफर RNAचे फंक्शन या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. फंक्शन्स हे अमिनो ऍसिड ट्रान्सफर केलं जातं, रायबोझोमकडे घेऊन जालं जातं आणि mRNA कोड रीड केल्यानंतर जो काही कोड आहे DNA कडून मिळालेला तोच अमिनो ऍसिड हा ट्रान्सफर mRNA कडे घेऊन जातो आणि त्या पद्धतीने आपले प्रोटीन्स बनवले जातात. साधारणपणे हा सर्वात मी तुम्हाला छोटा बोललो, कारण याची जी काही न्यूक्लियोटाइडची संख्या मी तुम्हाला एक 25 ते 30 सांगितली, परंतु आपण थोडंसं त्याला व्हेरिएबलही करू शकतो. एक्झॅक्टली सांगणं डिफिकल्ट आहे, पण सर्वात लहान आहे हे आपण डेफिनेटली सांगू शकेल. आणि हे जे काही RNA आहेत हे RNA जे काही मेसेज घेऊन येतात तिन्ही RNA साधारणपणे हे 20 अमिनो ऍसिडचं एक्सप्रेशन करतात आणि अमिनो ऍसिडपासूनच प्रोटीन बनतात. म्हणजे प्रत्येक सेल जे काही एन्झाईम सिक्रेट करतो, प्रोटीन सिक्रेट करतो, त्या सेलने काय करायचं किंवा किडनीमधील एखादं विशिष्ट सेल्स असेल, जर एखादं एन्झाईम सिक्रेट केलं असेल, मे बी इस्ट्रोजन्स असेल, प्रोजेस्ट्रोजेनन्स असेल फॉर ओव्हरीच्या संदर्भात, तर ओव्हरीच्या संदर्भात इस्ट्रोजन हॉर्मोन्स ती पेशी का सिक्रेट करते? कारण त्या पेशीतील DNA हा सेलला डायरेक्ट करतो की तुझं काम फक्त इस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट करणं आहे. म्हणूनच आपण यातील शेवटच्या घटकाला या ठिकाणी आपण ॲडॅप्टर इन ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. हेच ॲडॅप्टर इन ट्रान्सलेशन्स हे tRNAच्या संदर्भात ही संकल्पना वापरली जाते. तर आपण या पद्धतीने हेही असं पाहिलं की DNA पासून आपल्याला RNA बनला जातो आणि या RNAचे 3 प्रकार आपण पाहिले. एक पहिला एक मेसेंजर RNA, दुसरा आपण पाहिला एक रायबोझोमल RNA जो सर्वात जास्त प्रमाणात हा RNA आपल्याला दिसेल जो रायबोझोम्सवर आहे. आणि तिसरा जो काही प्रकार पाहिला तो आपण ट्रान्सफर किंवा tRNAचा प्रकार पाहिला.
पण याचं जर लाईफ स्पॅन जर पाहिलं mRNAचं, हे लाईफ स्पॅन हे अगदी काही तासांसाठी आहे किंवा काही तासांपेक्षा काही मिनिटांपुरतं आहे. साधारणपणे 2 ते 5 मिनिटांपुरतं याचं लाईफ पिरियड असतो. आणि हा रायबोझोमलचा RNAचा लाईफ पिरियड जर पाहिला तर हा काही दिवसांसाठी असतो. त्याच पद्धतीने हाही पिरियड हा तासांपासून काही दिवसांपर्यंत या दोघांचाही लाईफ पिरियड असतो, हे आपण या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. थोडक्यात आपण समराईज करत असताना मेसेंजर RNAचं काम DNA कडून रायबोझोमकडे माहिती घेऊन जाणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. परंतु व्हायरसेस जे काही आहेत, विषाणू या ठिकाणी जे काही आहेत, त्यांच्यामध्ये जेनेटिक माहिती DNAच्या ऐवजी RNAच्या स्वरूपात स्टोअर केली जाते. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि DNA पासून जे काही प्रोटीन बनले जातात, त्यातील जी काही प्रोसिजर्स आहे ट्रान्सलेशनची, त्यालाच आपण स्थानांतरण असं म्हटलं जातं. हे काम या इंटरमिजिएट किंवा mRNA थ्रू केलं जातं. आणि हीच इन्फॉर्मेशन्स, जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम देखील आपल्याला या ठिकाणी केलं जातं. थोडक्यात प्रोटीन आणि एन्झाईम बनवणं हे काम डायरेक्ट केलं जातं DNA, आणि DNA ही इन्स्ट्रक्शन देतो आपल्याला RNAच्या तिन्ही पद्धतीमध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन देतो. तर हा पॉईंट समराईज करत असताना आपल्याला ही गोष्ट सारांश स्वरूपाने असं सांगितता येईल, RNA DNA कडून माहिती घेतो आणि त्याच माहितीच्या आधारे DNAने जी माहिती त्याला दिलेली आहे त्याच माहितीच्या आधारे तो प्रोटीन बनवतो. इट इज अ टाइम फॉर सम क्वेश्चन्स इझिली आहेत, मला पूर्णपणे खात्री आहे. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि पॉज केल्यानंतर प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आपणही तो सोडून पाहूया. Name the RNA molecules which is used to carry the genetic information copied from the DNA. मला वाटतं याचं उत्तर मी एक्सप्लेन करण्याची गरज नाही, तुम्हाला त्याचं उत्तरही आले असेल. उत्तर तुमच्या पुढे आहे. mRNA DNA कडून माहिती जी काही ट्रान्सफर केली जाते DNA कडून, ती mRNAच्या स्वरूपात ट्रान्सफर केली जाते, mRNA कडे दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चनकडे पाहूया. RNA molecule which takes part information of रायबोझोम्स mRNA DNA कडून येतो माहिती घेऊन सायटोप्लाझममध्ये रायबोझोम विथ हेल्प ऑफ जे काही बनवलं जातं, प्रोटीन सिंथेसिस केलं जातं, त्या ठिकाणी जो काही आपल्याला RNA लागेल, नावच दिलेलं आहे, लॉजिकली आपण त्याचं उत्तरही मेन्शन्स करू शकेल, तो आहे रायबोसोमल RNA. मला वाटतं, मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्हाला हा RNA समजला असेल. RNA ज्यावेळेस आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने तेव्हा समजेल ज्यावेळेस आपल्याला DNA मॉलिक्यूल हा समजून येईल. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.